एकनाथजी शिंदे आणि आदरणीय खासदार साहेब श्रीकांतजी शिंदे साहेब, आमदार साहेब आणि रमाकांतजी मडे साहेब यांच्या माध्यमातून गेल्या 1 महिन्यापासून जवळजवळ 8 ते 10 कामांची आम्ही भूमिपूजन केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की. या जागतिक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजन केलेला आहे बाबाजी पाटील साहेबांनी. तर खूप छान कार्यक्रम त्यांचे नेहमीच आयोजित करत असतात. आभार मानते आणि तसंच बाबाजी काकांचे सुद्धा आभार मानते की दरवर्षी ते हा कार्यक्रम ठेवतात. आज महिलांसाठी आज त्यांनी एवढा मोठा त्यांच्यासारखा कोणी नाहीये. ते असे माणूस आहेत की आपल्या सर्वांना मिळून मिसळून आज वुमन डेचा कार्यक्रम ठेवतात. तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. आणि आज हे 8 मार्च म्हणजे महिला दिन, जागतिक महिला दिन. आज महिलांना आज आपल्या देशामध्ये असेल इंटरनॅशनल म्हणजे सर्व देशामध्ये आज महिलांना जो समान हक्क मिळालेला आहे. तसंच महिलांना सर्व हक्कांसाठी झटावं लागत होतं, मोर्चा काढायला लागत होतं. पण आपल्या देशामध्ये भारताने संविधानाच्या माध्यमातून कुठलाही मोर्चा काढायला लावला तर सर्व समान मतांचा हक्क हा महिलांना मिळवून दिलेला आहे संविधानामध्ये. आणि त्यांनी बाहेर देशामध्ये 1908 साली मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये भरपूर असे सामील झाले होते, भरपूर देशातले नागरिक. आणि तसेच त्या एका मीटिंगमध्ये देखील कॅरिन झेटकिन यांनी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला होता. तर तेव्हापासून हा महिला दिन आज जगामध्ये हा साजरा केला जातो. आणि तसेच आज आपण आलेलो आहे ठाणा महानगरपालिकेचे जे दोनदा नगरसेवक कार्यसम्राट नगरसेवक बाबाजी पाटील आज यांच्या कार्यालयासमोर. आणि आज तसेच त्यांच्या BK फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी राबवणारे भरपूर असे कार्यक्रम असतील, तसेच बचत गट असतील. आणि नेहमी बाबाजी पाटील यांनी महिलांसाठी 2 हात पुढेच केलेले आहेत. आणि आपल्या विभागामध्ये ते वार्ड क्रमांक 29 मध्ये नेहमीच इथे 2 हात पुढे करत असतात आणि महिलांसाठी त्यांचे कार्यक्रम राबत असतात. आणि तसंच बचत गटच्या माध्यमातून असतील, भरपूर गोष्टी असतील, तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील आणि तसंच युवकांसाठी रोजगार प्राप्त करून देण्याचं काम त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि आज आपण तसेच त्यांच्या ह्या कार्यालयाजवळ आलं आणि तसेच आज त्यांनी BK फाउंडेशनतर्फे आज महिलांसाठी आज त्यांनी 8 मार्च या जागतिक महिला दिनासाठी आज त्यांनी भरपूर मोठा असा कार्यक्रम ठेवलेला आहे. ते तुम्हाला आज आपल्या चॅनेलवरती बघायला भेटणार आहे. आणि तसंच BK फाउंडेशन वॉटर पार्क आज तुम्हाला सर्व आजूबाजूचा परिसरात सर्व महिला वर्ग आज तिथे येऊन हा महिला दिन साजरा करणार आहेत. आणि तसंच आज आपल्या कामाच्या गडबडीत आज कुठला तरी हा आजचा दिवस म्हणजे एक दिवस हा महिलांसाठी ठेवला गेला आहे. तर त्या दिवशी आज नक्कीच महिलांसाठी भरपूर असे खेळ असतील आणि तसंच कुठेतरी एक त्यांच्या डोक्याचा ताण कमी होऊन आज सर्व बहिणी आणि भगिनी आज सर्व एकत्र येऊन इथे सहभाग होणार आहेत. तर चला मी दाखवतो तुम्हाला आज काय काय होणार आहे. आज कार्यक्रम कार्यसम्राट नगरसेवक बाबाजी दादा पाटील आज यांच्या BK फाउंडेशनतर्फे. चला बघूया. चला आता आपण आतमध्ये प्रवेश करू. BK वॉटर पार्कमध्ये भरपूर असे आपल्या महिला वर्ग आलेले आहेत. तर बघूया काय काय खेळ होणार आहे आतमध्ये BK फाउंडेशनतर्फे तसेच कार्यसम्राट नगरसेवक बाबाजी दादा पाटील यांच्या माध्यमातून. बघू शकता BK फाउंडेशनचे सर्व सदस्य आज त्यांचं ते काम करत आहेत. आणि तसंच आज आतमध्ये प्रवेश करण्यासाठी तसंच महिलांना जे बँड असेल त्यांचा आणि पूर्ण BK फाउंडेशनची टीम बघू शकता. आणि तसेच इकडे देखील भाई नमस्कार. हां ते बँड आहेत आणि तसेच लकी ड्रॉसाठी ते चिठ्ठ्या काढण्यात आलेल्या आहे आणि आकर्षक असे बक्षिसं देखील असणार आहेत. महिलांसाठी आज भरपूर मोठे पारितोषिक देखील आज तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तसेच आपले प्रतीक ठाकूर दादा नमस्कार.
तर सर्व बीके फाउंडेशनचे सदस्य ठाणा महानगरपालिकेचे वार्ड क्रमांक 29चे कार्यसम्राट नगरसेवक बाबाजीदादा पाटील आज आपल्या समोर आहेत. आणि आज जागतिक महिला दिन या निमित्ताने आज भरपूर मोठा महिलांसाठी कार्यक्रम राबत असतो. तर आज आपण दादा गेले किती वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहेत आणि तसंच आज भरपूर संख्येने महिला वर्ग देखील बघायला भेटत आहेत. नमस्कार. आज जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही गेल्या 10 ते 11 वर्षापासून बीके फाउंडेशन आणि हॉटेल कोकण किंग बीके वॉटर पार्कच्या माध्यमातून महिला महामेळावा साजरा करत असतो. यावर्षी आम्ही बीके वॉटर पार्कमध्ये हजारो महिलांना फ्री एंट्री देऊन त्यांची नाश्त्याची, त्यांची जेवणाची आणि त्यांची संध्याकाळची हाय टी, तसेच संध्याकाळी होम मिनिस्टर कार्यक्रम पण सुद्धा ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये पण चांगले आकर्षित बक्षिसे आणि साड्या पण ठेवलेल्या आहेत. त्याचा नक्कीच त्या फायदा घेतील अशी मी अपेक्षा करतो. महिला दिनानिमित्ताने सर्व माझ्या बंधू भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तसंच आज तुम्ही ठाणा महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक देखील आहेत 2दा. आणि आज तुम्ही दादा हा गेले तुमच्या वाडा संपूर्ण विभागासाठी कुठपर्यंत हा विभाग आणि नमस्ते. कुठल्या महिला याच्यामध्ये सहभाग होतात? आज महिला दिन असल्या कारणाने दरवर्षी सुद्धा आम्ही 11 वर्षापासून महिला दिन साजरा करत असतो. ह्या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा साजरा करतो. कारण यावर्षी मागच्या महिन्यातच 15 जानेवारीला महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचा असलेला पॅनल आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि आदरणीय राजेशजी मोरेसाहेब, रमाकांतजी मडवीसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही धनुष्यबाणाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि भरघोस मताने निवडून आलो. चांगल्या महिलांचा, माझ्या माता भगिनींचा चांगला प्रोत्साहनसुद्धा मिळालेलं आहे. त्यामुळे यंदाचा महिला दिन मोठ्या उत्सवाने साजरा करणार आहोत. आणि तसंच 1975 सालला हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला होता आणि महिलांना समान हक्क मिळावा, तसंच मतांशी संमत राहावा देखील आज महिलांना आज सर्व गोष्टी गेले 1975 पासून म्हणजे आज 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत महिला दिन, जागतिक महिला दिन म्हणून संबोधल्याला. आणि त्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळत असतो. आणि आमच्याकडे सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या माता भगिनी एकत्र येऊन महिला दिन साजरा करण्याचा उत्साह एकच आहे का इथल्या पंचक्रोशीतील सर्व माझ्या माता भगिनी सर्व एकजुटीने राहावा, चांगला त्यांचा संदेश जावा आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळावा या उद्दिष्टाने आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकसुद्धा चांगल्या प्रकारे कर्ज मिळत असतो. त्याच्या माध्यमातून आम्ही योजना राबवत असतो. महाराष्ट्र सरकारची योजना असत, केंद्र सरकारची योजना असत आणि आमच्या बीके फाउंडेशनच्या माध्यमातून या योजना राबवण्याचं काम करत असतो. आजसुद्धा माझ्या जवळजवळ 7 ते 8 हजार महिला उपस्थित राहतील आणि त्यांची संपूर्ण नाश्त्याची, जेवणाची आणि एन्जॉय करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. बीके फाउंडेशनच्या वतीने सर्व बीके फाउंडेशनचं मेंबरसुद्धा याच्यामध्ये सहभाग झालेले आहे. आणि तसंच आपण बघू शकतो महिलांसाठी नसून आज ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील आपला कार्य नक्कीच 2 हात तुमच्या पुढे असतात. युवकांसाठी रोजगार देखील प्राप्त करण्याचा त्याच्यामध्ये तुमचा मोठा वाटा असतो. आणि पूर्ण पालिकेची जी आता जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये गेले काहीतरी 1 महिन्याच्या मध्ये तुम्ही तर इलेक्शन झाल्यानंतर 10 दिवसामध्येच कामं चालू केल्यात वाडामध्ये. तर एकमेव असे कार्यसम्राट नगरसेवक आज आपल्या विभागाला प्राप्त झाले आहेत, ते आपण भाग्य मानतो. आणि तसं यूट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही काय सांगू शकता? भरपूर अशी कामं आज चालू आहेत. आदरणीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय खासदार साहेब श्रीकांतजी शिंदेसाहेब, आमदार साहेब आणि रमाकांतजी मडवीसाहेब यांच्या माध्यमातून गेल्या 1 महिन्यापासून जवळजवळ 8 ते 10 कामांची आम्ही भूमिपूजन केलेले आहे. कामाला सुरुवात झालेली आहे आणि अजून 5 ते 7 कामं या 2 ते 4 दिवसामध्ये आम्ही त्याचं भूमिपूजन करून काम करणार आहोत. खूप चांगला उत्साह वाटतो. आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा जो विकासाची जी वाटचाल आहे, ती विकासाची वाटचाल आपण सुद्धा या वार्डामध्ये, या प्रभागामध्ये, ठाणे महापालिका एरियामध्ये राबवूया. या आज आपण महिला दिनामध्ये एक संकल्प बाळगूया. थँक्यू. धन्यवाद मंडळी. हे होते कार्यसम्राट नगरसेवक बाबाजीदादा पाटील. आता आपण त्यांची प्रतिक्रिया घेतली आणि तुम्ही सर्वांनी ऐकली, म्हणून त्यांना कार्यसम्राट हा नाव पडलेलं आहे. आणि आज सर्व महिलांसाठी भरपूर असे आकर्षक बक्षिसं देखील असणार आहेत, तसंच होम मिनिस्टरचा कार्यक्रम देखील असणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती शेवटपर्यंत बघत राहा. आणि जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला असेच आपल्या विभागामध्ये असतील, आपल्या समाजामध्ये असतील तर तुम्हाला सर्व कार्यक्रम बघायला भेटतील आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून. तुम्ही बघू शकता आज लहान मोठे सर्व येऊन आपले फॅन भेटलेले आहेत. तुम्ही बघता ना ब्लॉग?
हा ह्यो पण बघा मग आता. तर भरपूर मोठ्या असे महिला वर्ग आणि तसंच हा अरे पुरं नाही. बाय. माझ्या म्हणजे जेवढं मला आठवतं 10 वर्ष मागची झाली आम्ही हा प्रोग्राम करतोय. BK फाउंडेशनच्या माध्यमातून हा प्रोग्राम करत असताना कुठेतरी महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनापासून सुटका मिळावी, कुठेतरी त्या रोजच्या चूल आणि मूळपासून सुटका घेऊन स्वतःचं लाईफ मी टाईम द्यावा त्यांनी, म्हणून हा प्रोग्राम आपण अरेंज करतो. त्यांना स्वत्व शोधण्यासाठी मदत करतो. आणि हा रिसॉर्टला प्रोग्राम जो आहे म्हणजे BK रिसॉर्ट वॉटर पार्कला जो प्रोग्राम आहे, BK वॉटर पार्कची जी समिती आहे त्यांनी स्पॉन्सर केल्यामुळे आम्ही मागच्या 2 वर्षापासून हा प्रोग्राम वॉटर पार्कला घेतोय. त्याच्या आधी हा प्रोग्राम BK लॉन्सला व्हायचा, जिथे महिलांसाठी मार्गदर्शन असायचं, त्याचबरोबर विविध खेळ असतात. आता हा दोन्हीचं कॉम्बिनेशन करून हा प्रोग्राम ठेवलेला आहे. पहिल्या सत्रामध्ये ज्या महिला येणार आहेत त्या वॉटर पार्कच्या ज्या विविध राईड्स आहेत तिथल्या त्या एन्जॉय करणार आहेत आणि त्यानंतर त्यांनाच मार्गदर्शन पण असाच 3 ते 5 हा प्रोग्राम ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये खेळ पैठणीचा असणार आहे. फक्त वॉर्डातलंच नाही तर वॉर्डाच्या आजूबाजूच्या डोंबिवलीच्या किंवा हजीमलक पट्टा असेल किंवा उत्तर शिवची ही जी 14 गावं आहेत तिकडचे, म्हणजे हा नवी मुंबईची 14 गावं तिकडचा पट्टा असेल, ठाणे महानगरपालिकेतल्या इतर ठिकाणांच्या महिला असतील, अशा बऱ्याचशा बचत गटाशी संलग्न असलेल्या महिला, गावातल्या महिला, त्यांच्याशी संलग्न असलेल्या महिला, सोसायट्यांमधल्या राहणाऱ्या महिला, रहिवासी संकुलांमधले जे काही गट आहेत, पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या महिला, अशाच बऱ्याच मोठ्या प्रमाणातला ग्रामीण पट्ट्यातनं येणाऱ्या ज्या महिला आहेत. मोठे सर्व आज छोटे मुलं देखील घेऊन आलेले आहेत. तर आज त्यांना देखील एंट्री देण्यात आलेली आहे. तसंच भरपूर असे संख्येने आज पब्लिक इथे BK रिसॉर्टला आज सर्व बघायला भेटणार आहे. तसेच आपले BK फाउंडेशनचे सर्व सदस्य तुम्हाला बघायला भेटत आहेत जागेवरती त्यांचं काम करत आहेत. ते ऋतिक काय भावा कुठे बघतोय? तसेच आतमध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला खाद्यपदार्थ देखील तसेच भरपूर गोष्टी आहेत, लहान मुलांसाठी खेळणे आहेत. तसेच आमचे कार्य अध्यक्ष आकाश दादा काय बोलणार आज तुम्ही? आज महिला जागतिक दिन आहे त्याबद्दल. सर्वप्रथम तुझ्या सबस्क्रायबर्सला आणि सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण BK वॉटर पार्क येथे आपल्या प्रभागातील बचत गटातील महिलांना आपल्या BK वॉटर पार्क इथे आमंत्रित केलेलं आहे. त्यांना आपल्या BK वॉटर पार्कमधील अनेक राईड्स अट्रॅक्शनचं मध्ये सहभाग घेता येणार आहे. तसेच भरपूर सारे गेम्स आहेत त्यामध्ये त्यांना सहभाग घेता येणार आहे. तसंच त्यांच्यासाठी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता याचीसुद्धा सोय करण्यात आलेली आहे. तसेच आपले लाडके नगरसेवक माननीय श्रीमान बाबाजी बालाराम पाटील यांच्यातर्फे दुपारी त्यांच्यासाठी होम मिनिस्टर खेल हा आयोजित केलेला आहे. त्या खेळामार्फत अनेक आकर्षक बक्षिसे हे महिलांसाठी देण्यात येतील. तर धन्यवाद आकाश, तुझेही तू खूप चांगलं कार्य करतोय. आपल्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचव अशी मी तुला विनंती करतो. धन्यवाद. BK फाउंडेशनचे सदस्य बघू शकताय तुम्ही सर्व जागेवरती आज आपला कार्य करतात. तसेच आपले सावमामा हे देखील त्यांचं कार्य पार पडत आहेत. सर्व सदस्य चला बाय बाय. तर रिसॉर्टमध्ये आतमध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर आज सर्व महिला आणि तसेच लहान मुलांसाठी नाश्त्याची व्यवस्था देखील BK फाउंडेशनतर्फे करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही लोक एन्जॉय करू शकतात, आतमध्ये सर्व राईड्स करू शकतात. भरपूर असे आज पब्लिक तुम्हाला इथे बघायला भेटत आहेत. राईड्स तुम्हालाही बघायला भेटणार आहे, तुम्ही बघू शकताय. पूर्ण गोल फिरून ही राईड्स येते. वय किती तुमची? 60. बघा 60 वयामध्ये देखील आज काकू आज बाबाजी पाटील. तर बाबाजी पाटील यांच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? काय नाही. हा बाबाजी पाटील यांच्याबद्दल काय बोलणार?
महिलांसाठी आज त्यांनी एवढा मोठा त्यांच्यासारखं कोणी नाहीये. ते असे माणूस आहेत की आपल्या सर्वांना मिळून मिसळून आज वुमन डेचा कार्यक्रम ठेवतात. नक्कीच त्यांच्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभार. धन्यवाद. मी खूप माहिती करते. तर तुम्ही बघितले आज या वयामध्ये देखील आज महिला दिना दिवस निमित्ताने आज इथे सर्व आज महिला येऊन इथे एन्जॉय करत आहेत. एक क्षण आनंदाचा क्षण ते साजरा करत आहेत. सबस्क्राईब भेटलेले आहेत. अजून भरपूर पब्लिक येत आहे आणि इकडे देखील तुम्ही बघू शकता फोटो खूप तुम्हाला जर फोटो काढायचा असेल त्याच्यासाठी तुम्ही इथे मस्तपैकी फोटो काढू शकता एक चांगल्या व्ह्यूमध्ये आहे. हो मस्त मस्त. पण तीन ओ जनेदा जय महाराष्ट्र. तर सर्व विखे फाउंडेशनच्या सदस्यांचं काम तुम्ही बघू शकता किती जोमाने चालू आहे. महिला दिनानिमित्ताने आज आपण त्यांची आपण हे घेणार आहे. काय बोलतात तुम्हाला कसं वाटलं आज हा मुलाखत बाबाजी पाटील यांनी आज कार्यक्रम केलाय कसं वाटलं? मी काय बोलू? अरे तू काय बोलणं चालू आहे. तुला कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. आम्ही खूप एन्जॉय करतो इकडे आणि असंच म्हणजे दरवर्षी जे येतात खूप चांगले सगळे लेडीज लोक इकडे येतात. एक दिवस मन मोकळं एन्जॉय करतात. छान वाटतं. ओके थँक्यू. तर नमस्कार मंडळी. आज आपल्या समोर शुभम दादा बाबाजी शेठ पाटील विखे फाउंडेशनचे एक महत्त्वाचे आणि तसेच एक सल्लागार पूर्ण मॅनेजमेंट आज एवढ्या मोठा मॅनेजमेंट हजारोच्या संख्येने आज महिला वर्ग इथे आलेत आणि ह्या गोष्टीचा पूर्ण अरेंजमेंट शुभम दादा हे नक्कीच करत असतात आणि आज आपण दादांना विचारणार आहे. तर दादा आज महिला दिन या निमित्ताने आज पब्लिक हजारोच्या संख्येने आज आपल्या इथे रिसॉर्टला आलेले आणि तसंच आज त्यांच्यासाठी होम मिनिस्टरचा देखील कार्यक्रम. तर आज तुम्ही काय बोलू शकता जागतिक महिला दिनाबद्दल? नमस्कार, मी शुभम बाबाजी पाटील. पहिली गोष्ट, आज जागतिक महिला दिन निमित्त सर्व महिला भगिनींचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी आमच्या गावातले माझे सहकारी मित्र श्री आकाशजी म्हात्रे यांचाही अभिनंदन करतो. मला या व्हिडिओमार्फत मला बोलण्याची संधी दिली. आजचा कार्यक्रमबद्दल बोलण्यात झालं की यामध्ये सर्व कार्यक्रम मॅनेज करण्यासाठी माझा एकट्याचा नव्हे तर संपूर्ण बीके फाउंडेशन टीमचा सिंहाचा वाटा आहे. माझे वडील श्री बाबाजी पाटील साहेब यांची समाजाच्या साठी असलेली धडपड आणि सेवाभावसाठी मी आणि माझी टीम दरवेळी तत्पर असतो. आम्ही बीके फाउंडेशन आणि बाबाजी पाटील यांच्यामार्फत वर्षानुवर्षी अनेक उपक्रम राबवत असतो, ज्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, आजी आजोबा स्नेहसंमेलन, रोजगार मेळावा असे अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असतो. त्यातील आजचं 8 मार्च निमित्त एक हा महिला दिनाचा उपक्रम आज आपण राबवलेला आहे. त्यामध्ये आपण आपल्या प्रभागातील सर्व बचत गटातील महिला भगिनीसाठी बीके वॉटर पार्क इथे सहलीचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये होम मिनिस्टर खेल पैठणीचं आणि अनेक आकर्षक बक्षीस आपण देत आहोत. हे वर्षानुवर्षे केलेली सेवा आणि लोकांप्रती विश्वासमुळे आज हजारो महिला भगिनी आज इकडे उपस्थित आहेत.
आम्हाला आमच्या माता भगिनींकडनं फक्त आशीर्वादाची अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्व मित्रपरिवार आणि सहकारी यांचा. BK फाउंडेशन आणि टीम बाबाजी पाटील यांच्यावरती असाच प्रेम कायमस्वरूपी राहू दे. धन्यवाद. काय बोलते? कोण कोण आले? कोण कोण आले? हा का मित्र बघू एकदा मुकेश म्हात्रे. हा आता बघू शकता तुम्ही आपल्या लले आत्याची आता एंट्री झालेली आहे. आत्या हा एक नंबर एक नंबर. मला आता मॅजिक शो देखील इथे आल्यानंतर तुम्हाला BK रिसॉर्टला बघायला भेटणार आहे मॅजिक शो. ना फोटो फ्रेम तुम्ही फोटो पण काढू शकता इथं आल्यानंतर. काय करा बघ पोऱ्याला घेऊन आल्या जाशील ना आता. इश्शात जा इश्शात पे गेला जा. तर काही आमचे मामा आदर्शस्तंभ टायगर गावचे संतोष सुखळे म्हात्रे पाटील कसे रणजित पाटील आणि तुळजीनाना पाटील यांचे आता आगमन झालेलं आहे. बचत गार्डन आहेत का? बचत गार्डन असतं ना महिला मंडळ दोघेच हा आहेत तिकडे अर्धे आहेत दिसतात. बाय बाय. सबस्क्राईब आहे का? थँक्यू. बघतोय तू आपला बघतो व्हिडिओ. चल थँक्यू. कोण कोण आल्या? हा केव्हा आले तुम्ही? बरे ना? यारो चाललो मी. बाय बाय. शैलेदा तुम्ही आमच्या पोरी किती लवकर आल्या त्या 2 वाजता आल्या आणि खपल्यावर किती वाजल्या? 2 वाजल्या तरी पण अजून सर्व अजूनही येत आहेत पब्लिक. शकता मंडळी आज BK फाउंडेशन तर्फे आज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. याच्यातनं भरपूर आकर्षक अशी पारितोषिक असणार आहेत. तर सध्या सर्व हे चालू आहे. BK फाउंडेशन सदस्य काम करत आहेत आणि 3 वाजता होईल ना रिजेक्ट. हां आपले BK फाउंडेशनचे पूर्ण सल्लागार म्हणजे बारीक्याने लक्ष देणारे शुभम शेठ आज ते देखील आता आपण बघत आहे. आज एवढे सर्व आज महिला वर्गात त्यांच्याशी ते विचारपूस करत आहेत जेवणाची कसं काय व्यवस्थित सर्व काही. तर आज ते त्यांची जिम्मेदारी ही पार पडत आहेत पूर्णप्रमाणे. बघू शकता अक्षय पाटील यांची हजेरी एकदम परफेक्ट लागलेली आहे. आता ते पूर्ण जोमाने काम करणार आहे आपल्या BK फाउंडेशनचे. मजा गेली सांग? जास्त मजा केली. आता कुठे चालल्या? काय रे घाबरता नाही? त्याला घाबरतास? हा का? बघू शकता आपले पाडवाचे मालक श्री शिवक सेठ आज ते देखील आपल्या BK फाउंडेशनचे महत्त्वाचे सदस्य आहेत. सदस्य नाही ते आहेत त्यांचं पद पण त्यांचं पद नाही लक्षात माझ्या आली. हा ठीक आहे. काय वहिनी झालं जेवण? झालं ना? हा ब्लॉगमध्ये येणार. हा येणार. या कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय मंगल मूर्ती भारत माता की वंदे. आता
म्हटलं गणपतीला वंदन झालेलं आहे, छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा हात जोडायचा आहे, कारण महाराजांमध्ये मुळेच त्या मंदिरात देव आहे. सगळे मंचावरील असो नाहीतर समोरचे जरा जोरदार जयघोष अपेक्षित आहे. प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी धुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. वार्ड क्रमांक 29 आज एक नगरसेवक यांचं आगमन झालेलं आहे. साजरा करत आहोत. खूप मोठ्या संख्येने इथे तुम्ही सर्व उपस्थित आहात. तुम्हा सर्वांना जगातील सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला शक्ती, नारी शक्ती आपण सगळीकडे ऐकत असतो, पण ही शक्ती काय करू शकते हे तुम्ही सुद्धा एक उदाहरण आहे. गृहिणी काय करते? माझी आई सुद्धा एक गृहिणी आहे आणि आज तिने मला घडवलं आणि मी आपला विकास करून आपला प्रभाव घडवणार आहे. म्हणून गृहिणींनी स्वतःसाठी खूप जोरात टाळ्या वाजवा, कारण की तुम्ही जे काम करता ते खूप मोठं आणि मोलाचं आहे. तुमचा जो समाजासाठी वाटा आहे, खरं तर तुम्ही भविष्य घडवता, कारण तुमच्या थ्रू जी पिढी इथे येते, जी बनती आहे, जी मोठी होणार आहे, हे सर्व तुमचे आचरण विचार घेऊन होणार आहे. आणि त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते आणि तसेच बाबाजी काकांचे सुद्धा आभार मानते की दरवर्षी ते हा कार्यक्रम ठेवतात आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही येता आणि आज त्यांच्यामुळे मला सुद्धा तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मिळाला. हा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहो ही तुमच्या चरणी विनंती. धन्यवाद. या जागतिक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजन केलेला आहे बाबाजी पाटील साहेबांनी. तर खूप छान कार्यक्रम त्यांचे नेहमीच आयोजित करत असतात आणि हा एक आगळा वेगळा आहे, कारण की आपल्या महिलांना स्वतःसाठी वेळ काढता यावा यासाठी त्यांनी हा एक कार्यक्रम आयोजन केलेला आहे. महिला दिन असल्या कारणाने तो फक्त माझ्या बहिणींचा दिवस असल्या कारणाने आम्ही आमच्या सर्व भावांना पहिला समोर ठेवला असतो की आज आमच्या बहिणींचा दिन आमच्या बीके वॉटर. आज सकाळी 9 ते 9:30 वाजल्यापासून खूप गर्दीने लाईनीने इथे येऊन सकाळपासून एन्जॉय करतात. कोणीही कंटाळलेला नाही. चांगल्या प्रकारे त्यांनी रिस्पॉन्स केल्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत. त्याच्यामध्ये सर्व बीके फाउंडेशनची टीम आहे, जवळजवळ 100 याच्यामध्ये मेंबर आहेत आणि त्या 100चे 100 मेंबर गेल्या 4-5 दिवसापासून मेहनत घेऊन आज सकाळपासून ते हजर आहेत. त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो. गेल्या 15 जानेवारीमध्ये निवडणूक झाली ठाणे महानगरपालिकेतील. त्या निवडणुकीमध्ये आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब बहीण असतो आणि कोणाची तरी मुलगी असतो आणि वेगवेगळ्या भूमिकेमध्ये स्त्री तिचा पूर्ण कार्यक्रम निभावत असतो आणि हे करत असताना त्यांना कितीतरी अडचणी येत असतात. परंतु हा जागतिक महिला दिन 8 मार्च हा फक्त ना फक्त आमच्या महिलांसाठी असतो. तिथे ऐकायला कमी होतं. एकच वादा, समोसा पोटात गेल्याशिवाय आवाज वाढणार नाही. एकच वादा. ठीक आहे.
सोनिया मंडल दीदी के लिए जरा जोरदार तालियां होनी चाहिए. बोल. हाय गाईज, तुझं नाव सांग. पाटील. राहणार राहणार सोनारपाडा. मग तू ब्लॉग बघते ना, आपलं बघशील ना आता. किती मजा गेली. मस्त. आता रोज येशील का. मामा कुठे. अक्षय मामा वरून कुठे. घरी कुठं. तू मॅचला गेले. हा मॅचला गेले का. चला बाय कर. बाय. जय भवानी बचत गट, सुवर्णा संतोष म्हात्रे, देसाई तांबडीचा पाडा आहे का. आकाश म्हात्रे सुद्धा उपस्थित आहेत. आकाश म्हात्रेसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप सुंदर असा YouTube वरती तो ब्लॉग्स बनवतो आणि आजच्या तारखेला मोठ्या संख्येने त्याचे सबस्क्रायबर्स आहेत. आकाश म्हात्रे मुलगी असल्यामुळे तिला आपण एक गिफ्ट देतोय. शिरकाळेश्वर महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून अनिल रावांचं नाव घेता आपला सर्वांचा मान राखतो. चला, ठरलेला टिपिकल काहीतरी वेगळं ट्राय करा, पण हरकत नाही. अभिनंदन. आकर्षक अशी साडी. कलर कसा वाटतोय. छान आहे. कुठला आहे. मी आहे सोनिया अमर मंडल. माझी नावाचं नाव अमर मंडल आहे. आम्ही महाराष्ट्राला आहे. आम्ही कोलकाताचा आहे. तिथेच साबुपाडामध्ये आम्ही 12-15 वर्ष राहतो. आता महिला गटमध्ये आता एकटा आमची शिल्पाटाचे एकटा महिला गट ग्रुपमध्ये आम्ही आला आणि गिफ्ट घेतलं. सगळ्यांना नाव उंचा केला आमचे शिल्पाटाचे. सायकलसाठी लक्की ड्रॉ चिठ्ठी काढण्यात येत आहे. बघूया आता कोण असणारे लक्की विजेता. काजल जाधव पडलेगाव. हाय हाय. पहिली सायकल पहिली सायकल काजल ताईला लागलेली आहे. नाव घेतो आपण खिडकारेश्वर महिला बचत गट काजल जाधव पडलेगाव यांना जाते आपली पहिली सायकल. एक नंबरचे केले. थँक्यू. थांबल्यानंतर सब्र का फल मीठा होता है. जोरदार टाळ्या होऊ द्या काजल ताईसाठी. त्यांना लकी ड्रॉ मध्ये सायकल मिळाली आहे. सायकल त्यांना अश्विनी सायकल प्रशांत हे रायकर. बक्षीस देण्यात आलेले आहे. तर शेवटचा जो बक्षीस होता सायकल. सर्वांचे आभार. खूप उत्तम प्रकारे आपण हा कार्यक्रम शानदार प्रमाणे अश्विनी प्रसारित प्रशांत रायकर सुनंदा सर्कल सोसायटी पडलेगाव. तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि धन्यवाद. तुम्ही आपला पूर्ण ब्लॉग एन्जॉय केला. आणि तसंच जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आज 8 मार्च म्हणजे महिला दिन मानला जातो. पण महिलांसाठी असा कुठला दिवस नाही. सर्व दिवस त्यांचेच असतात. का सुरुवातच आयुष्याची असते प्रत्येक गोष्टीची. ही एक तिचा सर्वात जास्ती वाटा असतो महत्त्वाचा महिलांचा. तर आज तो दिवस आपण साजरा केला आणि तुम्ही बघितला. आज BK फाउंडेशनतर्फे सर्व आज महिलांनी भरपूर बचत गटचे असतील, आजूबाजूचे आपले सर्व एरियातले असतील, परिसरातले महिला असतील, त्यांनी भरपूर एन्जॉय केला आणि तुम्ही बघितला आपला आजचा ब्लॉग. खरंच स्थानिक नगरसेवक बाबाईदादा पाटील यांनी ते आयोजन केलं होतं आणि ते करत असतात. तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती आकाश म्हात्रे ब्लॉग्स या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय बाय.